PCS असल्यावर सगळे डॉक्टर तुम्हाला सांगतात की तुम्ही कुठला ना कुठला व्यायाम करायला पाहिजे. पण मी माझ्या पेशंटमध्ये बघते की बऱ्याचदा त्यांचे शिफ्ट ड्युटी असतात किंवा इतर काही प्रॉब्लेम असतात जेणेकरून तो जिम जॉईन नाही करू शकत किंवा इतर कुठच्या प्रकारचा व्यायाम नाही करू शकत. पण मी त्यांना आवर्जून सांगते की तुम्हाला बाकी काही नाही तर तुम्ही ॲटलिस्ट वॉकला जात जा. आणि हे चालणं असं असायला पाहिजे की इट शुड बी ब्रिस्क वॉक, म्हणजे फास्ट चालायला पाहिजे जेणेकरून तुम्ही चालताना बोलू शकणार नाही. या स्पीडला जेव्हा तुम्ही चालता त्यावेळेला त्याचे तुम्हाला खूप जास्त फायदे होतात. तर काय आहेत हे फायदे? तर यामुळे तुमच्या शरीरातलं कॉर्टिसॉल हा जो स्ट्रेस हार्मोन आहे ह्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे तुमच्या रक्तातली साखरेचं प्रमाण नियंत्रित राहतं. त्यामुळे तुमचा पिरियड रेग्युलराईज व्हायला मदत होते, कारण हार्मोन बॅलन्स व्हायला लागतं. तुमचा फॅट लॉस व्हायला लागतो, वेट लॉस व्हायला लागतो, तुमच्या हार्टची हेल्थ सुधारते, तुमच्या शरीरातले हॅपी हार्मोन्सचं प्रमाण वाढतं. त्यामुळे तुमचं मूड स्टॅबिलाइज व्हायला सुरुवात होते. त्याचबरोबर इन्शुलिन ची पातळी सुद्धा नियंत्रणात ठेवली जाते. त्यामुळे पर्यायाने ब्लड शुगर लेवल सुद्धा नियंत्रणात राहते. तर एवढे सगळे फायदे तुम्हाला फक्त चालायला जाण्यामुळे होतात. तर 20 मिनिटाचाच वॉक सुद्धा डेली तुम्ही घेतला तरी त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होऊ शकतो.